बद्दल अवमानकारक वक्तव्य करून शेतकऱ्याला अपमानित करतोय आणि म्हणून या कृषी मंत्र्याचा राजीनामा ताबडतोबीने मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे। यासाठी आम्ही या ठिकाणी निदर्शनं केली। काय पुढची भूमिका काय असणार? अर्थात कृषी मंत्र्यांचा राजीनामा जर झाला नाही तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा पक्ष या कृषी मंत्र्यांच्या विरोधामध्ये उग्र स्वरूपाचं पक्षाच्या वतीने आंदोलन उभं करणार आहे। तर नक्कीच अजून काही शिवसैनिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। काय सांगाल कृषी मंत्र्याचं हे जे विधान आहे ते कसं पाहता आपण या विधानात? त्यांनी ज्यावेळेस निवडणुकीत आश्वासन दिलं, त्यांनी जाहीरनामा होता की शेतकरी आम्ही पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्याचा 3 लाख पर्यंत कर्ज माफ करू, परंतु ज्यावेळेस मतदान खोटं नाटक घेऊन मतदान घेतलं आणि सत्तेवर गेल्यावर त्या सत्तेचा मात चढला आणि आता ते शेतकऱ्याबद्दल एकदम खालच्या पातळीचं न सहन होणार असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। आत्ताच आमचे जिल्हा प्रमुख असेल आमचे वडले साहेब यांनी जे सांगितलं की या शेतकऱ्याच्या कर्जमाफीमधून तुम्ही लग्नाचे बस्ते बांधणार, लग्नाचे कुंकुटिळे करणार, एवढंच नाही तर ते लग्नाचे काय डीजे लावणार का काय असं अपमानित ते बोलल्याबद्दल त्यांचा जाहीर सरकारने राजीनामा घ्या, त्याच्यासाठी जालना शिवसेनेच्या वतीनं आज निषेध आंदोलन आम्ही केलेलं आहे। आणि जोपर्यंत त्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन आमच्या जिल्हा प्रमुख आणि वडले साहेबांच्या अध्यक्षाने चालूच राहील। कुठेतरी जाणून बुजून कृषी मंत्र्याकडून शेतकऱ्यांना डिवचण्याचं काम होतं, काय वाटतं नेमकं? हे सरकार जाणून बुजून शेतकऱ्याचा अपमान करते। ह्या अगोदर सुद्धा कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याचा अपमान केलाय आणि आता सुद्धा अपमान केलाय। हे नुसता कृषी मंत्र्यांनी केला नाही तर अजित पवार सुद्धा त्याच लायकीचे आहेत किंवा आत्ताचे आपले मुख्यमंत्री हे सुद्धा कर्जमाफी करून काही शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबत नाहीत। कोण हमी घेणार आहे? ह्याला जे माज आलाय हे सरकार ईडीचं सरकार आहे, गुन्हेगाराचं सरकार आहे, ईडी सोडून तयार केलेलं सरकार आहे। या अजित पवाराचे 72,000 कोटीमध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं 2 वेळेस कर्जमुक्त होऊ शकते, पण ती कर्जमुक्ती न करता जाती धर्मात भांडणं लावून द्यायचे। शेतकऱ्याच्या शेतीमालाचा भाव 8,000हून 4,000वर आणायचा, सोयाबीनचा 13,000हून 6,000वर कापूस आणायचा। शेतकरी आत्महत्या व्हायल्यात। ज्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं की आम्ही कर्जमुक्ती करणार नाहीत त्या दिवसापासून आत्महत्या दुप्पट झाल्यात। शेतकरी कुत्र्या मांजरासारखा मरतो, ह्याची लाज या सरकारला वाटत नाही, केंद्र सरकारला वाटत नाही आणि राज्य सरकारला वाटत नाही। शेतकऱ्याच्या पोरांनी ज्या वेळेस हातात रुमणे घेतेन त्याच वेळेस ह्याचे डोके ठिकाणावर येणार आहेत असं मला वाटतं। पुढची भूमिका काय? आता कृषी मंत्र्याचा राजीनामा जर झाला नाही तर कृषी मंत्र्याला महाराष्ट्रात शेतकऱ्याचे पोरं हे फिरू देणार नाहीत, त्याला जे जशास तसं उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहे। आम्ही राज्याच्या कृषी मंत्र्याच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी केले। या एका महिन्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री, कृषी हा शेतकऱ्याशी संबंधित विषय आणि त्या खात्याचे मंत्रीच शेतकऱ्यांना म्हणतात की सरकारच्या अनुदानातून तुम्ही आपल्या मुलींचे आणि मुलांचे साखरपुडे आणि लग्न करतायत। अरे तुम्ही निवडणूक काळामध्ये या युती सरकारनं सांगितलं की आम्हाला निवडून द्या, आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ आणि निवडून आल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री म्हणतात की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला आमच्याकडे पैसा नाही। मग एक लक्षात घ्या, शेतकऱ्यांना तुम्ही तिथेही फसवलं। आता त्याच मंत्रिमंडळातले कृषी मंत्री शेतकऱ्याचा अपमान करतायत आणि म्हणून यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे। हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे। केंद्रातलंही आणि राज्यातलंही सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातलंय। 10 वर्षामध्ये 12 लाख कोटी रुपये उद्योगपतींचे माफ करणारं सरकार, त्यांना शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला पैसे नाहीत। हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे की असं सरकार या राज्यामध्ये आहे की कर्ज तर माफ करत नाही पण शेतकऱ्यांच्या मुलांबद्दल मुलींबद्दल अवमानकारक वक्तव्य करून शेतकऱ्याला अपमानित करतोय आणि म्हणून या कृषी मंत्र्याचा राजीनामा ताबडतोबीने मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे। यासाठी आम्ही या ठिकाणी निदर्शनं केली। काय पुढची भूमिका काय असणार? अर्थात कृषी मंत्र्यांचा राजीनामा जर झाला नाही तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा पक्ष या कृषी मंत्र्यांच्या विरोधामध्ये उग्र स्वरूपाचं पक्षाच्या वतीने आंदोलन उभं करणार आहे।